हाय गाईज, आज बनवतो आपण बटाट्याचे पापड. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी त्याआधी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, म्हणजे शिजवून घेतलेले आहेत. त्याला धुतलेलं आहे साफ आणि अशी शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. आता इथे आपण आधी बटाटे सोलून घेऊया. इथे आता आपण बटाट्याचे साल काढून घेतोय, म्हणजे सोलून घेतोय एक पर. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अशी साल काढून घ्यायची बटाट्याची. त्याला पूर्ण असं साफ करायचं, कुठेही साल राहिली नाही पाहिजे. मग आपण त्याला पूर्णपणे असे साफ करून घेतोय. अशा प्रकारेच आता आपण सगळी बटाटी सोलून घेऊया. इथे आपण आता आपली सर्व बटाटी सोलून घेतली आहेत, म्हणजे साफ करून घेतली आहेत. बघू शकतो तुम्ही, साल त्याला ठेवलेलं नाही. इथे आपण एक आता भांडं घेतलेलं आहे आणि त्यात आपण घेतलेली खिसणी. तर आपल्याला आता बटाटी खिसायची आहेत ह्याच्यात. आता इथे आता आपण बटाटी खिसून घेते. हे बघा, असे आपल्याला खिसायचे आहेत बटाटी खिसणीने. हे बघा, अशा प्रकारे आपली बटाटे खिसत आहेत. अगं, इथे आपण आता बटाटे खिसतोय ना. हे बघा, जे आपल्याला बटाटे राहतील ती साईडला ठेवायची आपल्या. नंतर आपण खिसून घेऊ. जेवढे खिसता येतील तेवढे आपल्याला पहिले खिसून घ्यायचे चांगल्या प्रकारे. आणि जे आपल्याला बाजूचं हे जे जाड आहे ते आपल्याला त्यात घ्यायचं नाही आहे, सगळं खिसूनच घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. तर अशीच आपण आता सर्व बटाटे खिसून घेणार आहोत. हे बघा, इथे आपण खिसून घेतलेलं आहे. आणि तसंच इथे आपण जे राहिलेले तुकडे आहेत त्याला असं बारीक करून घेते. हे बघा, आता दोन्ही आपण एकत्र करूया. इथे आता आपण एकत्र करून घेतलेले आहेत दोन्ही. हे आपलं बळ आहे, पीठ कसं करतो तसंच ह्याला भरपूर करायला लागणार आहे. चांगलं मसून घे. काय तेच ते चांगल्यापैकी त्याला आता मस्कून घेऊया आपण. मचक 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 एक जीव झाला पाहिजे तो. त्या पापड फुलतील ना. हात चिकटून राहते बघ, निघत नाही हात बाहेर. असंच मच करते, हात न काढता.
कढई पण उचलते त्याच्याबरोबर. ही अंदाजी बटाटी घेतली होती अर्धा किलो अशी, 1 किलोमधली अर्धी घेतली. बघ किती मस्त झालं, म्हणजे त्याला मैद्यासारखा झालाय तो. हे बघ. आणि भरपूर त्याला असं करायचं आहे जेव्हा तो पीठ तयार होईल. आपण घालूया ह्यात आता आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर आणि काय घालायचं आपल्याला, मीठ आणि थोडंसं मीठ चवीनुसार. हा, मीठ जरा कमीच घालत, नाही तर पापड खार लागतात. मीठ इथे मीठ टाकलेलं आपण. त्याला एकत्र करून घेऊया आता. तर गोळे करते, पण हात धुवून येते पहिले. चला, इथे आधी हाताला थोडंसं आपण तेल लावलेलं आहे. आता आपण त्याचे गोळे बनवूया. नाही बघा, इथे तर आपण एक हे घेतलेलं गोळा घेतलेला आहे. त्यात आपण काय ठेवतो, पिशवी, म्हणजे पिशवी ठेवतो एक प्लॅस्टिकचा कागद आहे ना गं. हां, त्याला आपण तेल लावलेलं आहे ना थोडंसं, आता काय सुरुवातीला लावायचं. आणि असं ग्लासनी आपण त्याला गोल गोल फिरवून घेतो, म्हणजे पापडाचा आकार देतो. आपल्याला किती मोठं हवे, किती म्हणजे हे हवे ते आपण त्या ह्याने करून घ्यायचं. जास्त मोठं हवे, किती छोटं हवे तसं आपण करून घ्यायचं. आता आपण दुसरा करूया. हा, आपण हाताने करते. हाताने पण तुम्ही करू शकता. डिशनी पण करू शकता, पटकन होतं.
तेल घ्यायला लागतं, पण हाताला थोडंसं चिकट होतं ना. आपली डिश मोठी आहे, आता घेतली नाही ना छोटी. छोटी डिश वापरायची ह्याला. मोठी पण वापरायची तरी चालते, पण तरी पण छोटीच वापरा, मोठी नका वापरू. कुठे जाड राहिलं असेल तर बोट फिरवायचं. हे बघ. आता असेच आपण आता त्याला चिकटलं ना आपल्या इकडे कागद छोटा केला पाहिजे. मोठा आहे. तर असेच आपण आता सर्व पापड करून घेऊया आणि त्यांना सुकवून घेऊया. ठीक आहे, आणि मग तुम्हाला दाखवू. हे बघा, इथे तर आपले म्हणजे पापड सुकलेले आहेत पूर्णपणे, बघू छान शकता. झाले. हे बघा, बटाट्याचे एका दिवसातच झालेत ते. ऊन पण कडकडीत पडतो ना. छान सगळेच अशी. आता तुम्हाला आहे ना फ्राय करून पण दाखवतो, म्हणजे तळून पण दाखवतो पापड कसे आहेत. जे आम्ही केले तर जास्त मचकलं म्हणून ते चिकट झालं होतं, पण पापड खूप खुसखुशीत झाले. त्यामुळे जास्त मचकल्यावर ते छोटे झाले पापड. जरा आम्ही छोटे छोटेच केले. मग बघूया. त्यासाठी इथे आपण तेल तापत ठेवले, त्यात आपण सोडतोय पापड. गॅस कमी कर. इथे तर आपण पापड तळून घेतलेले. हे बघा, इथे तर आपले पापड तळून झालेले आहेत, बघू शकता. मोडाला पण असे आम्ही मोडून बघितले, कुरकुरीत झाली तिथं आपण. हे बघा, लगेच चुरा होतोय पापडाचा. छान असे कुरकुरीत असे झालेले पापड. चव पण बघू आपण. खायला पण छान लागतात. तर इथे आपले बटाट्याचे पापड रेडी झाले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.